संगत फार महत्वाची. जीवन जगत असताना परिवर्तन काळाची गरज. तस बदल होण्यासाठी माणसाला संगतीची प्रभाव पडतो. म्हणून या ठिकाणी साकी काय म्हणते पहा. सज्जनाला हो सज्जन भेटला की बातें और गधे को गधा मिले तो होती है दो दो लातें. म्हणजे काय, जर ज्ञानीवंत माणसाजवळ ज्ञानवंत माणसाची भेट घडली तर ज्ञानाचं बोलणं होतं. आणि गाढवाजवळ जर गाढव गेलं, गाढव काय करतात, एकमेकाकडे पाठ करून उभं राहतात. आपल्या 2 लाथा त्याच्या डोंगावर आणि इकडच्या गाढवाच्या लाथा त्याच्या डोंगावर, अशी गाढवाची होती. म्हणून सज्जनाच्या संगतीत जायचं. कारण सज्जनाला सज्जन भेटला तर भक्तीचा मार्ग मिळतो, ज्ञानाची बाजू मिळते. या स्वाकीच्या माध्यमातून कवी काय म्हणतात, सज्जनाला हो सज्जन भेटला बोलणं ज्ञानाचं, बोलणं ज्ञानाचं. आणि दुर्जनाला हो दुर्जन भेटला काय कामाचा. स्मरण केलं तर जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. कारण सद्गुरूच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर चांगला मार्ग मिळतो आणि वाईटाच्या संगतीत गेल्याच्या नंतर दुर्गुण प्राप्त होतात आणि जीवन व्यर्थ जाते. म्हणून संगत कोणाची करायची, संगत करावी सदा शहाण्याची, अक्कल चढल मानाची. चांगल्याच्या संगतीत गेल्याच्या नंतर माणसाचं नाव लौकिक होतो आणि वाईटाची संगत केली का वाईटाचं नाव होतं. जीवनामध्ये 2च गोष्टी महत्वाच्या आहेत, एक तर चांगलं करा किंवा पूर्ण वाईट करा. या 2 गोष्टीतून नाव लौकिक राहतं. आणि मधलं
शेंडाना बुडू म्हणून या साखीच्या माध्यमातून कवीनं वर्णन केलं. मग आता आपणासमोर थोडस चिंतन मांडतो. चिंतन काय आहे तर असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांचा हा नामयज्ञ चालला आणि माऊलींना किती किती पद्धतीनं कष्ट झाले आपल्या सर्वांना ज्ञात आहे. परंतु अल्प वेळेत अल्प सेवेत आपला समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. चला सभा मंडळी बसली ऐकायला तुम्ही संत जन तुम्ही संत जन तुम्हा पुढे मी काय बोलावे क्षेत्र पैठण पैठण क्षेत्रापासून 5 कोस अंतरावर असणारा आपेगाव आणि या आपेगावामध्ये घडलेली ही माऊलींच्या जीवनाच्या आधीची घटना आहे आणि त्याचा जसा जसा जमेल तसं तसं आपल्या समोर सादर करतो. गोड मानून घ्यावं. या आपेगावामध्ये असणारे संत मांदियाळीमध्ये महान श्रेष्ठ असणारे त्यांचा हा प्रसंग आहे. मग पुढे कविता काय म्हणते पहा. विठ्ठल पंतांचे वडील गोविंद पंत आणि असणारी माता मीराबाई यांच्या पोटी सगुण भक्तीसाठी जन्माला आलेला अवतारी पुरुष म्हणजे विठ्ठल पंत. या विठ्ठल पंतांचं भाग्य थोर होते. भक्तीचा जिव्हाळा होता आणि त्यांचं बालपणातच नव्हे तर असणारे गर्भसंस्कार चांगले झाले आणि गर्भसंस्कारामुळे काय झालं भक्तीचा लळा वाढला आणि ते असणाऱ्या वेदाचं पठण करू लागले. वेदाचं पठण करीत असताना बालपणापासून वेदामध्ये पारंगत झाले आणि त्या विठ्ठल पंतांचे वडील म्हणजे गोविंद पंत आणि मीराबाई. मग पुढे प्रकार काय पहा. माता पित्याचं घेऊन दर्शन घर सोडले
माता पिता आणि पुत्र्याची ताटा तुट जाणार भक्ती रसाचे बघून उतरलेलं वाटे समाधान सभा मंडळीवर बसली ऐकायला तुम्ही संत जनना तुम्ही संत जनना सांगितलं असणाऱ्या विठ्ठल पंतांचा जन्म गोविंद पंतांनी नीलाबाईच्या पोटी जन्माला आला. गर्भ संस्कार घडतात. ज्या वेळेस माता गरोदर असते त्यावेळेला जर त्या मातेनं भजन पूजन केलं श्रवण केलं नव्हे 18 पुराणापैकी कोणताही ग्रंथ वाचला तरी त्या ग्रंथामध्ये असणार साप भगवंताचं वर्णन त्याचे गुण त्या बाळाच्या अंगामध्ये उतरतात. ही अतिशयोक्ती नाही. प्रयोग करून पहा. आपल्या घरामध्ये जर कोणती माता आता प्रसूतीला असेल तर आपण तिला नित्य नियमानं कुठला तरी ग्रंथ वाचायला द्या किंवा अखंड हरिनाम सप्ताहाचा मी 7 दिवस या नामाचा आनंद घ्यायला सांगा. या नामाचा रस त्या बाळाच्या अंगामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. खात्रीपूर्वक सांगतो. हे माझं वाक्य नाही, माझ्या सद्गुरूचं वाक्य. म्हणून पहिल्या चरणामध्ये विठ्ठल पंतामध्ये बालपणीचं भक्तीचं गुण उतरलं. पुढे दुसऱ्या चरणामध्ये कवी काय म्हणतात पहा. कारण माया मोहामध्ये मन रमेना बंधन तोडली. भक्तीच्या मार्गासाठी घर सोडलं आणि कुठं आले. आता 1 तासात आपण नगरला जातो, 3 तासात मुंबईला जातो. पण पैठण क्षेत्रापासून आपे गावामधून घर सोडल्याच्या नंतर अलंकापुरीमध्ये येण्यासाठी मजल करीत विठ्ठल पंत निघलेले आहेत. त्यावेळेच्या वाटा डांबरी नव्हत्या. अरण्यातून जायचं, अनवाणी जायचं, काटे कुपाटे पायामध्ये टोचायचे. बालावस्था होती. आणि मग त्यावेळेला आपल्या गावामधून असणारे विठ्ठल पंत अलंकापुरीकडे निघालेले आहे. आणि त्या अलंकापुरीमध्ये आल्याच्या नंतर काय प्रकार घडला पहा.
पाहिलं गेलं विठ्ठल पंताला. याच्या मुखामधून वेदाचं पठण चाललेलं होतं, नामयज्ञ चाललेला होता. असणाऱ्या शितोपंतानं त्या बाळाकडे पाहिलं, त्याची विचारपूस केली. बाल्य अवस्था होती, चेहरा सुकलेला होता, पायाला फोड आलेले होते. आणि म्हणून त्या शितोपंताने काय केलं, त्या बाळाला आपल्या बरोबर घेतलं आणि आपल्या घरी नेलं. मग त्या वेळेला घरी नेल्याच्या नंतर त्याचं असणारं मानपान, त्याला काय जे हवं आहे ते सर्व व्यवस्थित केलं. अतिथी देवो भव. पाहुणा आला, पाहुण्याच्या रूपामध्ये आपल्याला देव पाहायला मिळतो. पाहुण्यामध्ये देव जर दिसत असेल तर त्या माणसाचं अंतःकरण मात्र शुद्ध पाहिजे, भक्तीचा जिव्हाळा पाहिजे, भगवंतावर प्रेम पाहिजे. माणुसकी जर नसेल तर तिथे देव नांदायचा नाही. कारण पालता घडा घाला आणि 7 समुद्राचं पाणी त्या घड्यावर जर ओतलं तर घडा भरणार नाही. पण जर माणुसकी असेल तर माणुसकीसाठी, त्या जिव्हाळ्यासाठी, प्रेमासाठी, भक्तीसाठी भगवंताला असणार ठिकाण सोडावं लागतं. आणि हे ठिकाण पाहण्यासाठी 18 पुराणामध्ये अनेक उदाहरणं आहेत. कच्च्या वेळेला भानुदास नावाच्या संत मंडळीचा कीर्तन सेवा होती. त्यावेळेला त्यांच्या सभेमध्ये असणारा कुर्मदास नावाचा भक्त, भगवंताची हृदयामध्ये इतकी आस होती का त्या कुर्मदासाला कमरेपासून खाली शरीर नव्हतं. पण भगवंताच्या भजनामध्ये रंगण्याची मात्र त्याची हौस खूपच वेगळी होती. मग देव पाहायचा ना, मग देव तुम्हा मला दगडात वाट्यात देव नक्कीच नाही. आपली फक्त एक कल्पना आहे, दगडाची शिळा आणि याच्यामध्ये असणारा भगवंत. पण आपल्या डोळ्यावर काय झालंय, चैत्र महिना आहे, झाडाला जशी नवीन पालवी फुटते तशी मानवी देहाला आल्यामुळे आपल्या या जीवाला अज्ञानाची पालवी फुटली आणि आपण दगडामध्ये देव शोधू लागलो. पण दगडामध्ये देव पाहायला मिळणार नाही सज्जनाओ. गुरु माऊली एका ठिकाणी सांगतात, देवाला जर पाहायचं असेल इथंच हाय बाबा, इथंच हाय, शोधून पाय. देवाला शोधावा लागतो. देव डोळ्याला दिसणार नाही. देव ही वस्तू डोळ्याला दिसणारी नाही. देव हा अनुभवायचा, देवाला अनुभवावा लागतं. आणि संत मंडळीने अनुभवलं. येण्या जाण्याचा फेरा चुकविला म्हणजे लक्ष 84 चुकविल्या. म्हणजे काय, जन्माला यायचंही नाही आणि मरायचंही नाही. म्हणजे काय, मग मोक्ष. आणि मोक्ष ज्या संतांना मिळाला त्यांच्या दिंड्या आज पंढरपूर, आळंदी या ठिकाणी जातात. आणि आपण जर गेलो तर आपली 13 दिवसापर्यंत आठवण सुद्धा राहत नाही. मग जीवनात आल्याच्या नंतर जीवाला जर या भवसागरातून पार करून न्यायचं असेल तर भक्ती महत्वाची. आणि मग भक्तीचे 9 प्रकार सांगितले. आणि या 9 भक्तीमध्ये नवविधा भक्ती म्हणतात. त्यातली तुम्हाला जमेल ती करा. म्हणून या ठिकाणी कवी पुढे काय वर्णन करतात पहा. शुद्धोपंत त्यांनी त्या बाळाला आपल्या घरी नेलं. त्याची असणारी सर्व व्यवस्था केली. आणि त्यावेळेला या दोघांच्या मनामध्ये विचार आला. गोविंद पंताच्या
सॉरी आपलं सिद्धोपंताच्या आणि असणाऱ्या उमाबाईच्या, कारण यांना एक कन्या रत्न होतं, तिचं नाव रुक्मिणी आहे. मग यांच्या मनामध्ये विचार आला हा बाळ इतका सत्वगुणी सात्विक स्वरूपाचा आहे, तर असणारी आपली रुक्मिणी याला आपण देऊ. पण म्हणायचं कसं, हा तर लहान वयात आहे. थोड्या दिवसाचा कालावधी त्या विठ्ठल पंतांचा त्या सिद्धोपंतांच्या घरी गेला. नवीन आलेला पाहुणा थोडासा लाजून राहतो. 2 दिवसांनी थोडा धाडशी होतो, आणि जर 8 दिवस राहिला तर त्या पाहुण्याला या घरच्या सगळ्या खोडी माहित होता, आणि हा पाहुणा त्या घरच्यांसारखा होता. तस विठ्ठल पंत त्या ठिकाणी असताना सिद्धोपंतांना उमाबाईला वाटायचं कसं म्हणावं, बालवय आहे. आणि मग त्यावेळेला विठ्ठल पंताचा थोडा कालावधी लोटल्याच्या नंतर ते त्यांच्याच घरचे असल्यासारखं झालं. आणि मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं, विठ्ठल पंता, आमची असणारी रुक्मिणी कन्या आम्ही तुला देऊ इच्छितो. तसं कोण देईल? पण असणाऱ्या सिद्धोपंतांना स्वप्न दृष्टांत झाला. काय स्वप्न दृष्टांत झाला? अरे सिद्धोपंता, तुझी कन्या असणाऱ्या त्या विठ्ठल पंताला दे, त्यांच्या पोटी मला जन्म घ्यायचा आहे. भगवंताची वाणी आहे, आणि स्वप्न कधीच खोटी ठरत नाही. फक्त स्वप्न कशी पाहावी लागतात, तर त्या भगवंताची. म्हणून पुढे प्रकार काय झाला पहा. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक का होईना लग्न झालेलं आहे. प्रसंग आठवा. मुलाच्या मुलीचा आपण ब्राह्मणाकडे जाऊन नावरस काढतो, त्यांचे गुण जुळले तर पुढचं पाऊल उचलतो. तसं असणाऱ्या सिद्धोपंतांना आणि उमाबाईने या विठ्ठल पंताची रुक्मिणीची नावरस काढली. मग या विठ्ठल पंतांचं जन्म नाव काय आलं, तर महादेव आलं. आणि असणाऱ्या रुक्मिणीचं नावरस मीनाक्षी नावाने आलं. 36 गुण, उत्तम गुण, 36 गुण आला. आणि यांची लग्न सोयरीक जमली. पण सगळं मुलीकडचंच वराड. विठ्ठल पंताच्या बाजूचं कोणी नाही वराडाला. कारण बालपणी घर सोडलं, आई बाप तिकडे चिंतेमध्ये होते, परंतु ते अलंकापुरीमध्ये आले नाही, इकडचेच झाले. त्यांचं लग्न झालं. लग्नामध्ये संसारामध्ये म्हणजे माया मोहात पडले, आणि असणाऱ्या भगवंताची भक्तीला थोडा विसर पडला. मग त्यावेळेला असणाऱ्या सासऱ्यानं विचार केला, म्हणजे कोणी सिद्धोपंतांनी, का भगवंताचं स्वप्न पडलं आणि आपल्याला असा चांगला सद्गुणी सद्विवेकी सत्वयुक्त जावाई मिळाला, म्हणून काय करावं, आपण पंढरपूरला एकदा जाऊ. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणावरती डोकं ठेवलं. पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये त्या विठ्ठल पंतांना शिवशंकराचं दर्शन झालं. आणि त्यावेळेला माया मोहाची झाक निघून गेली. आणि त्यावेळेला पुन्हा विठ्ठल पंतांना वाटलं, अरे संसारामध्ये भक्ती करता येत नाही,
मग काहीतरी केलं पाहिजे. असणारा संसार त्या अलंकापुरीच्या काठावर सोडून विठ्ठलपंत सिद्ध बेटावर गेलेले आहेत. आणि त्या सिद्ध बेटावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारे कुक्कुट स्वामी यांच्या आश्रमामध्ये राहू लागले. पण विठ्ठलपंत नाव त्या समोर जाहीर नाही केलं, तिथं चैतन्य नाव जाहीर केलं. कुक्कुट स्वामींची मनोभावे सेवा करू लागला आणि सेवा करीत असताना बहु दिवस लोटले. त्यावेळेला त्या स्वामींच्या तीर्थाटनाची वेळ झाली. पूर्वी साधू संत एका जागेवर नव्हते, ते भ्रमण करायचे. आणि मग त्या वेळेला असणारे ते कुक्कुट स्वामी त्या असणाऱ्या अलंकापुरीमध्ये आले आणि त्या ठिकाणी पाहिलं तर असणारी ही रुक्मिणी रोजचं नित्य नेमानं असणाऱ्या त्या सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ त्या वडाला फेऱ्या घालायची. आणि मग त्या फेऱ्या घालीत असताना या स्वामींनी पाहिलं ही महिला या ठिकाणी दररोज येते, या वडाला प्रदक्षिणा घालते, हिच्या चेहऱ्यावर तेज नाही. म्हणून त्या स्वामींनी विचार केला काहीतरी गोष्ट आहे. त्यावेळेला त्या ठिकाणी असणाऱ्या बाकीच्या ज्या महिला होत्या त्यांनी सांगितलं या रुक्मिणीला, अगं आपल्या अलंकापुरीमध्ये फार मोठा पुण्यात्मा आलेला आहे. सगळ्या स्त्रिया त्याच्या दर्शनाला जातात, तो त्यांना आशीर्वाद देतो आणि तो आशीर्वाद फलरूप होतो. मग हिनं ते ऐकल्याच्या नंतर ही रुक्मिणी माता त्या असणाऱ्या स्वामींच्या जवळ गेली. अर्ध्यावरती संसार सोडून गेलेला नवरा मूलबाळ कसं होईल, त्यावेळेला ती पायाला वाकली. त्यावेळेला त्या स्वामींनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र भव. त्यावेळेला ह्या रुक्मिणीला रडू आलं आणि मग रडू आल्याच्या नंतर ती रडायला लागली. ते स्वामींनी पाहिलं आणि विचारणा केली, माते तू का रडते? त्यावेळेला ती माता ती रुक्मिणी त्या असणाऱ्या स्वामींना सांगते, महाराज माझे पती अर्धवट संसार सोडून निघून गेले आणि तुम्ही तर आशीर्वाद दिला का अष्टपुत्र भव. नवरा नसताना मूल होणं आजच्या समाजामध्ये त्या स्त्रीला काही किंमत आहे का? हजारोनी नावं ठेवली जातील. आणि हाच विचार करून ती माता त्या असणाऱ्या स्वामींना म्हटली. आणि मग स्वामींनी अंतर्ज्ञानामध्ये विचार केला, जाणलं गेलं गाईचा अर्धवट संसार आहे. त्यांच्या लगेच लक्षात आलं की असणाऱ्या आपल्या आश्रमामध्ये चैतन्य नावाचा आपला जो शिष्य आहे तोच या रुक्मिणीचा पती आहे. आणि मग त्यावेळेला ते स्वामी त्या ठिकाणी अलंकापुरी मधून पुन्हा तीर्थाटन करीत 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 आपल्या सिद्ध बेटावर गेलेले आहेत. कारण या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आहे. माऊलींचं पूर्ण उद्या भारत देशात नव्हे तर जगात माऊलींचं नाव आहे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही नाव अमर राहणारी. देह त्यांनाही होता, देह तुम्हा आम्हालाही आहे, परंतु आपला देह फक्त 13व्या दिवसापर्यंत. आणि माऊलींना जाऊन किती वर्ष झाली विचार करा. आजही ज्ञानेश्वर माऊलींचं नाव सगळ्यांच्या मुखात आहे. म्हणून ते स्वामी पुन्हा आपल्या सिद्ध बेटावर गेल्याच्या नंतर चैतन्याला विचारणा केली, अरे बाबा तुझ्या मी घरी जाऊन आलो, तुझ्या पत्नीला भेटलो, तू माझ्याशी खोटं बोलला. आजपर्यंत तुला शिकवलेली सर्व विद्या असफल घडेल. तू पुन्हा संसारामध्ये जा आणि आपला संसार पुन्हा सुरू कर. आणि मग त्यावेळेला त्या गुरुची आज्ञा मानून विठ्ठलपंत पुन्हा त्या अलंकापुरीमध्ये आले आणि पुन्हा नव्याने संसार सुरू केला.
असताना पाहता पाहता संसार रूपी वृक्षाला 4 फळं आली. जगाची माऊली ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती दादा, सोपाना आणि असणारे चिमुकली मुक्ताई माता यांचा जन्म झाला. आणि मग जीवनातले मानवाच्या अतिप्रसंग माऊलींच्या जन्मामध्ये जे जे काय आलं ते आपल्याला सर्व ज्ञात आहे. परंतु या ठिकाणी जास्त वेळ न घेता, जास्त वेळ न बोलता या ठिकाणी दत्तभावांची सुद्धा सेवा होणार आहे. म्हणून माझ्या सेवेला मी थोडासा पूर्ण विराम देणार आहे. पण या ठिकाणी या 4 भावंडांचा जन्म झाला. कारण तिथल्या त्या असणाऱ्या ब्राह्मण समाजाने यांना वाळीत टाकलं का, तर संन्याशाची मुलं म्हणून. अहो काय चूक आहे, संसारात पडले पुन्हा संन्याशी झाले म्हणजे भक्ती मार्गाला लागले आणि पुन्हा संसारात आले गुरु आज्ञेनं. दत्त प्रभूंनी 24 गुरु केले, मग तुम्ही आम्ही एक करू शकत नाही का? आणि जो जीव जन्माला आला त्या प्रत्येक जीवानं गुरु हे केलाच पाहिजे. कारण गुरु सारखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करेल? तुम्ही आम्हीच्या जीवनामध्ये काय करीत असेल पाप पुण्य, कळत न कळत जे आपल्या हातून घडलेलं असेल त्याला जाणण्याची ताकद आपल्या गुरुमध्ये असते. आणि म्हणून या ठिकाणी माऊलींचा जन्म झाला. इथपर्यंत आख्या थांबू आहे भरपूर, पण इकडे संयोजक मंडळींची सूचना आहे का आता दत्ताभाऊंना चान्स पाहिजे. म्हणून या ठिकाणी जात असताना शेवटची एक द्रोपद राहिलं कवी कर्त्याचं, एवढं घेतो. एक अभंग आणि सेवेला विराम. साठी पद आणि एक अभंग आणि नंतर शेवा पुढं.